नमस्ते मुलांनो, आज आपण बघणार आहोत भाषेची कविता माझी मराठी। आपली सगळ्यांची भाषा कोणती आहे? मराठी। म्हणजेच काय? आपली सगळ्यांची मातृभाषा आहे मराठी। मातृभाषा म्हणजे काय? मातृभाषा, मातृ म्हणजे आई, बरोबर? मातृ म्हणजे आई। मग आईची भाषा कोणती आहे? आपल्या सगळ्यांच्या आईची भाषा आहे मराठी। मग तशी ही मराठी भाषेवर आधारित कविता आहे। कवी आहे, कवयित्री आहे मृणालिनी कानिटकर जोशी। कानिटकर हे त्यांचं माहेरचं नाव आणि जोशी हे त्यांचं सासरचं नाव। तर यांनी लिहिलेली ही कविता आहे। तर त्यात त्यांनी मराठी भाषेची गोडी म्हणजे मराठी भाषा किती छान आहे, त्याच्यामध्ये किती छान छान वर्णन केलेलं, म्हणजे आपली मराठी भाषा ही किती छान आहे, त्याच्यातून आपण आपल्या भावना चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर ते मराठी भाषेच्या बद्दल त्यांना वाटणारा जो आदर आहे तो या कवितेतून कसा व्यक्त होतो आहे ते बघूया। माझी भाषा माझी आई, अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई। कडवं पहिलं त्यात काय सांगितलंय? माझी भाषा माझी आई, म्हणजे माझी जी बोलण्याची भाषा आहे ती माझी आईसारखीच आहे। आणि अर्थभावनांना देई म्हणजे ही जी बोलण्याची भाषा आहे ती माझ्या मनातल्या ज्या भावना आहेत त्यांना अर्थ देते। त्यांना अर्थ म्हणजे माझ्या मनात काय आहे, राग आहे, लोभ आहे, प्रेम आहे किंवा दुसरे काही विचार आहेत, ते जेव्हा मी बोलण्यातून व्यक्त करते, जेव्हा ते भाषेमध्ये व्यक्त करते, तेव्हा त्या भाषेनं त्या शब्दाने एक अर्थ देण्याचं काम ही भाषा करत असते। तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई। तिच्या राहावे ऋणात म्हणजे तिच्या ऋणात आपण राहिलं पाहिजे। ऋण म्हणजे काय? उपकार। म्हणजे जसं आईवडिलांचे आपल्यावर उपकार असतात तसेच ह्या भाषेचे पण आपल्यावर उपकार आहेत आणि आपण तिचे उपकार कधी फेडायचे नाही, तिच्या ऋणात राहायचं, उलट आपण ते राहावं। तसंच म्हणतात आईवडिलांच्या पण ऋणात राहावं, कारण आपण त्यांच्या ऋणात राहिलो तर आपण त्यांना जास्त आदराने वागवू शकतो, जास्त नम्रतेने आपण त्यांच्याशी वागू शकतो। जर आपण त्यांना काय म्हणजे आपण त्यांचे ऋण फेडूच शकत नाही, आपण आईवडिलांचे ऋण फेडू शकत नाही। पण काही लोकांचं मत काय असतं की नाही, मी आईवडिलांना पैसा देणार, घर देणार, बंगला देणार, हे देणार, ते देणार, मग माझे त्यांचे उपकार फिटून जातील। पण असं नसतं, आईवडिलांचे उपकार कधीही फिटू शकत नाही। तसंच आपली जी भाषा आहे, मातृभाषा आहे, ज्या भाषेत आपण आपले विचार व्यक्त करतो त्या भाषेचे पण कधीही ऋण फेडायचे नाही। होऊ नये उतराई म्हणजे कधी तिचे उपकार किंवा ऋण आपण फेडायचं नाही, कायम तिच्या ऋणामध्ये राहायचं असं कवयित्री म्हणते। तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल, कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल। म्हणजे ती सांगते तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनांचे मोल, म्हणजे रत्न म्हणजे काय? जे भारी भारी खडे असतात, स्टोन आपण म्हणतो की नाही, कानात घालतो स्टोन किंवा अंगठीमध्ये घालतो किंवा चमकीत असतो, तो जो स्टोन असतो स्टोन, तर स्टोन म्हणजेच काय? वेगवेगळे रत्न। आणि रत्न कांचन, कांचन म्हणजे सोनं। रत्न कांचनांचे मोल म्हणजे तिचा जो शब्द आहे, जे शब्द आपण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरतो त्या शब्दांचं जे मोल आहे, महत्त्व आहे, ते रत्न कांचनांच्या इतकंच महत्त्वाचं आहे। आणि कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल, म्हणजे कधी कधी त्याच्यामधले काही शब्द असे असतात की जे लोह म्हणजे काय? लोखंड। तप्त लोखंड म्हणजे काय? गरम केलेलं, तापवलेलं लोखंड, भात्यामध्ये हलवून हलवून करतात की नाही, तर ते लोखंड जे असतं ते जसं तापलेलं असतं तसे हिचे शब्द असे तापलेले असतात की समोरच्याला जर आपल्याला धमकावायचं असेल, त्याला रागवायचं असेल तर ते शब्द इतके तप्त असतात की ते ऐकल्याबरोबर समोरच्याचं जे काही उद्धटपणा असेल किंवा वाईट वागणं असेल ते कमी होऊ शकतं। इतकं लोहापरी, तप्त लोहापरी शब्द ते असतात। म्हणजे ती म्हणते, कवयित्री म्हणते, कधी
तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. आणि काही शब्द इतके हळुवार, इतके छान असतात की जे शब्द ऐकून आपलं मन तृप्त होतं, आपलं मन भरून येऊ शकतं. म्हणजे काही काही कविता किंवा काही काही लिखाण जे असतं, म्हणजे काही काही लिहिलेलं जे असतं किंवा कविता असतात, गाणे असतात, हे त्याच्यामध्ये जे शब्द गुंफलेले असतात किंवा जे वापरलेले असतात ते इतके सुंदर असतात की शब्द ते कानावर पडल्याबरोबर आपलं मन भरून येतं आणि आपल्याला रडू येतं. इतकं छान, किंवा डोकं शांत होतं, मंद सुंदर वाटतं ऐकायला. असे ते शब्द चांदणे, शीतल चांदणं. शीतल म्हणजे थंड. जेव्हा तुम्ही आकाशात बघतात की नाही, चांदण्या 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 पडलेल्या आहेत, तर कसं आकाशात बघायला छान वाटतं. तसं हे मराठी भाषेतले हे जे शब्द आहेत ते शब्द ऐकायला छान वाटतात, शीतल चांदण्यासारखे वाटतात. रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली. रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली. म्हणजे जेव्हा पाऊस पडतो, जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा वारा जर सुटला तर त्या वाऱ्याच्या सोबत मातीचा जो गंध येतो तो कसा आपल्या मनाला धुंद करतो, तसेच काही शब्द असतात. माय मराठीमध्ये काही शब्द असे असतात की जे आपलं मन धुंद करतात, आपल्या मनाला खूप छान वाटतं, खूप आनंद देणारे शब्द असतात. माझी मराठी भिजली, लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली. आणि मराठीमध्ये एवढं सुंदर साहित्य आहे, छान छान कविता आहेत, छान छान गाणी आहेत, भजनं आहेत, कीर्तनं आहेत, गवळणी आहेत, खूप सारे. आणि काय म्हणता येईल ते पोवाडे आहेत. खूप सारं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य मराठीमध्ये आहे. मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य, कविता, भजनं, कीर्तनं, गाणे, पोवाडे, शिवाजी महाराजांचे पोवाडे, असं खूप सारं साहित्य आहे वेगवेगळं, की जे सगळं साहित्य, त्या सगळ्या साहित्यामध्ये ही मराठी भाषा वापरली आहे. म्हणजे जणू काही आपली मराठी भाषा सजली आहे. सजली म्हणजे काय, नटली. जसं आपण की नाही लग्नाला जायचं असलं मग छान छान कानातले, नाकातले, लिपस्टिक, अमकं टमकं, म्हणजे काय करतो आपण, सजतो. मग तसंच ही मराठी भाषा सजलेली आहे. ती कशी सजली आहे, तर मराठी भाषेमध्ये असं वेगवेगळं साहित्य आहे. त्या साहित्यातले ते शब्द, ती गुंफण, शब्दांची गुंफण इतकी सुंदर आहे की ते सगळं आपल्या कानाला तृप्त करणारं असतं. आणि त्यामुळे असं वाटतंय की जणू काही ही मराठी एक स्त्री आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी घालून ती सजलेली आहे, असं कवयित्रीला वाटतंय. समजतंय शब्द समजतात आहे. थोडा काल्पनिक शब्दांकडे जायचं की ही शब्द रचना जी आहे ती खूप सुंदर आहे, असं कवयित्रीला म्हणायचं आहे. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भगवंत भाग्यवंत, तिचा नाही तुझ्या भाव असं कोणताही पंथ. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, तिचा नाही तुझ्या भाव असं कोणताही पंथ. म्हणजे माझी मराठी भाषा ही जी आहे ही म्हणजे जणू काही एक अमृत आहे. तुम्ही म्हणतात की नाही तुम्हाला इंग्रजी भाषेत बोलायला आवडतंय, तुम्हाला वाक्यरचना करायला, अरे तुम्ही आधी मराठी भाषेत वाक्यरचना करा. मराठी भाषेचं जे वाक्यरचना करणं आहे किंवा मराठी भाषेमध्ये जे कविता रचना करणं आहे किंवा तुम्ही इवन गोष्ट जरी तयार केली तरी ते इतकं सुंदर होऊ शकतं, कानाला इतकं छान वाटतं की जणू काही अमृतामध्ये डुबवलेले ते शब्द आहेत असं वाटतं. अमृत म्हणजे काय, देवांनी तयार केले असं, म्हणजे तो एक जस्ट काल्पनिक हे आहे की अमृत हे एक पेय आहे की जे देव पितात, आपण नाही पिऊ शकत, देव पितात असं आपलं म्हणणं असतं. म्हणजे हे काल्पनिक आहे. तर अमृत हे जल किंवा द्रव पदार्थ, पेय आहे की त्या पदार्थात बुडवलेले ही माझी भाषा आहे जणू काही. आणि या भाषेचं जे अमृत आहे, प्राशेल तो भाग्यवंत, आणि जो मराठी भाषा ग्रहण करेल, शिकून घेईल, आत्मसात करेल तो खऱ्या अर्थाने भाग्यवान.
समजते? जसं तुम्हाला इंग्रजी भाषेची ओढ आहे, ओढ असायला हरकत नाही, कारण ज्ञान ग्रहण करण्यासाठी तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त भाषा शिकाल ते केव्हाही चांगलंच. पण आपली जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेमध्ये सखोल ज्ञान प्राप्त होणं आपल्याला गरजेचं आहे. तरच आपल्याला सगळ्या गोष्टी समजू शकतात, कळू शकतात, बरोबर? कारण बऱ्याच मुलांना आजकाल हे इंग्लिश मीडियम वगैरे झालेलं आहे, त्यामुळे शाळेत इंग्रजी भाषा, घरात अर्ध हिंदी, अर्ध मराठी, अर्ध इंग्रजी, त्यामुळे कोणतीच एक भाषा मुलांना पूर्णपणे तयार झालेली नसते. तर मी तर हे म्हणेल की प्रत्येकाने ज्याची मातृभाषा मराठी आहे किंवा इतर कोणती जी मातृभाषा आहे ती मातृभाषा पूर्णपणे आपल्याला आली पाहिजे. आणि आपली सर्वांची मराठी ही मातृभाषा आहे, त्यामुळे आपल्याला ती पूर्णपणे आली पाहिजे. मातृभाषेमध्ये आपल्याला वाक्यरचना करता यायला पाहिजे चांगल्या प्रकारे, कविता रचना करता यायला पाहिजे. आता तुम्हाला सगळ्यांना चांगल्या प्रकारे वाक्यरचना करता येत नाही आहे, याला कारण थोडा तुमचा अभ्यास पण कमी पडतो आणि थोडं तुमचं श्रवण पण कमी पडतं. कारण तुम्ही जेवढं जास्तीत जास्त ऐकाल, जास्तीत जास्त वाचन कराल, जास्तीत जास्त गप्पा माराल, बोलाल, तेव्हा तुमचा शब्दसंग्रह वाढेल आणि तेव्हा ती मराठी भाषा तुम्ही चांगल्या प्रकारे शिकू शकतात. आलं लक्षात? तर कवयित्री म्हणते की माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत. जो माझी मराठी भाषा आनंदाने आणि खूप प्रेमाने छान आत्मसात करून घेईल, पूर्णपणे शिकून घेईल, तो खऱ्या अर्थाने भाग्यवंत. तिचा नाही तुझ्या भाव असो कोणताही पंथ. आणि मराठी भाषा असं म्हणत नाही आहे की मी फक्त यालाच येणार आहे, याला येणार नाही, कोणत्या पंथाचा माणूस आहे, कोणत्या धर्माचा माणूस आहे, काही नाही. कोणत्याही पंथाचा, कोणत्याही धर्माचा माणूस असला तरी त्याला मराठी शिकता येतं आणि तो मराठी शिकू शकतो. कारण ती सरळ, साधी, सोपी भाषा आहे आणि त्याच्यात शब्दसंग्रह अफाट आहे, अफाट शब्दसंग्रह आहे आणि खूप छान, कानाला खूप छान ऐकायला लागणारी ती भाषा आहे. म्हणून कवयित्री पुढे काय म्हणते, माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. हां, ती काय म्हणते, माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. म्हणजे माझी मराठी भाषा नुसती महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही आहे, तर ती इतकी मोठी आहे. तिची थोरवी म्हणजे महत्त्व, तिची महानता एवढी आहे की ती दूरदूरच्या देशामध्ये ऐकायला येते. आणि कशाच्या माध्यमातून येते, तर ओवीच्या माध्यमातून. ओवी हे एक गाणंच आहे. गाणं म्हणजे बहिणाबाई चौधरी वगैरे ज्या जुन्या कवयित्री होत्या त्यांनी लिहिलेल्या ओव्या वगैरे आहेत की त्या जात्यावरती जेव्हा धान्य दळायच्या बायकापूर्वी, तर धान्य दळताना कंटाळा येतो काम करताना, बरोबर? मग त्याऐवजी जर गाणं म्हणत काम केलं तर ते गाणं म्हणता म्हणता काम करणं सोपं होतं. म्हणून त्या काळामध्ये जेव्हा घरी दळण करायला लागायचं, पीठ, पोळीचं, भाकरीचं पीठ तयार करायला लागायचं, मग ते दळण दळताना त्या गाण्याच्या त्या ओव्या म्हणायच्या. आणि त्या ओव्या म्हणजे काय, आजकालच्या गाण्यांसारख्या नसायच्या, तर ते रामाचं, श्रीकृष्णाचं वर्णन, देवांचं वर्णन असलेल्या त्या ओव्या असायच्या आणि त्या ओव्या म्हटल्या जायच्या. तर कवयित्री म्हणते की माझी भाषा एवढी थोर आहे, एवढी मोठी आणि महान आहे की ती मला परदेशात सुद्धा ओवीच्या रूपाने ऐकायला येते, ओवीच्या रूपाने ऐकायला येते, असं कवयित्री म्हणते. तर अशी ही माझी मराठीची कविता आहे. कविता म्हणताना कशी म्हणणार, माझी भाषा माझी आई, अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उत्तराई, तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनांचे मोल, कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल, रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली, माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, तिचा नाही तुझ्या भाव असो कोणताही पंथ, माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. म्हणजे अशा पद्धतीने मराठी भाषेचं वर्णन तिने केलेलं आहे. इतकी सुंदर आणि
गोड वाटणारी, कानाला गोड वाटणारी आपली मराठी भाषा आहे. तर सगळ्यांनी ही कविता छान पाठ करायची आहे आणि नंतर मला ऑडिओ क्लिप पाठवा तुमची कविता म्हटलेली, पाठ करून म्हटलेली. हां, आणि ह्याच्यावरचे प्रश्न उत्तरं तयार करायचे, व्यवसाय पूर्ण करायचा आहे आणि कविता पाठ करून मला ऑडिओ क्लिप पाठवा. ओके.